मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि। खुश का? खुश सगळे खुश। चला जाऊ खाली, तिथे जाऊ हे करू। संजू कधी आला? आनंदाचा दिवस आहे आणि हा 9 गावांचा जो प्रलंबित होता शेती सिंचनाचा प्रश्न तो आज संपुष्टात आलेला आहे आणि अनेक दिवसांचं हे स्वप्न होतं आणि आमदार महोदयांचा महेशदादांचा हा शब्द होता या 9 गावांना, ते आज पूर्ण होते। त्यांना सगळ्यांना वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे। 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्यावेळेला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे। एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असा परिस्थितीचा हा भाग आहे। व त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जे गटापूर पूर्ण करून देणार, आणि त्यांनी तो शब्द पाळला। ज्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं। खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं, परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे तो हे तासगाव उपसा सिंचन योजना या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला। पैशाचा विषय होता। पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले, मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता, कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, MWRRAची परवानगी काढलेली आहे, साहेब याला निधी दिला पाहिजे। साहेब म्हणले मी तुला शब्द दिला, तुला लागेल तेवढा निधी देणार आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय। मी जबाबदारी सांगतो येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे आणि हे सगळं पाणी
पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे, त्यामुळं शेतकरीतला सुखावी समाधान. साहेब शेतकऱ्यांची शिक्के इथं वारंवार निघतोय, तर त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आज तुम्ही देवकरवाडीसारखं गाव पाहिजे, गरीब जनता एवढी चांगली जनता आहे, रात्रंदिवस कष्ट करते. 600 ते 700 बोट आज या गावातल्या लोकांनी भरलेले आहेत. त्यांचा चरितार्थ हा कोथिंबिरीवरती चालतो. कोथिंबिरीचं गाव म्हणून महाराष्ट्रातलं फेमस हे गाव आहे. बहुतेक काही लोकांना माहीत नसेल, पण त्यांनी ही गरीब कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात. इतक्या दुष्काळात सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला एक दर्जेदार या ठिकाणी कोथिंबीर सप्लाय करायचं काम करत आहे. हे कल्चर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आज आम्ही पाणी सिंचनासाठी आणलेलं आहे. इथला शेतकरी समृद्ध करायचा शब्द मी दिला. पाण्याचा प्रश्न मिटवलात, पण त्या पाण्याचा वापर करण्यासाठी जनतेने इथपर्यंत यायला तर रस्त्याचं बघा. हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करणार आहे. देगाव फाट्यापासून ते अंगापूर हा पुढच्या टप्प्यातला ह्यामध्ये हा प्रकल्प मी टाकतोय. साधारणतः हा 36 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 2 लेन कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. आत्ता खिंड फोडलेली आहे, थोडी फोडलेली आहे. अजून मला ही खिंड खाली अजून एक 20 फूट खाली घ्यायचं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे 100 वर्ष टिकेल असं कॉन्क्रिटीकरण करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल होतं देगावच्या गावचं, त्याच्यामध्ये घरं फार जवळ आली होती, पण देगावकरांनीही साथ दिली आणि आता तुम्ही पाहताय देगावच्या इथेही रस्ता आपण फार मोठा केलेला आहे. त्यामुळं पुढच्या काही 8 महिन्यामध्ये हाही रस्ता पूर्ण झाला. साहेब, सिंचनाखाली येणारी काही गावं ही MIDC मध्ये घेतली जातात, त्याच्यावर शिक्के मारले, त्याबद्दल काय आपलं मत आहे? देगावचा शिक्का आम्ही उठवायला यशस्वी झालेलो आहोत. निगडीच्या शिक्क्यासाठी, वरण्याच्या शिक्क्यासाठी किंवा ह्या गावच्या शिक्क्यासाठी हायकोर्टामध्ये आमची केस प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला देगावला न्याय दिला, त्याच पद्धतीनं निगडीला आणि इतर सगळ्या गावांना या ठिकाणी न्याय मिळाला हा विश्वास मला जिल्ह्यात मधुबाबू पण तिकडंच होते, सगळे तिकडंच होते. सातारा तसा एक कठीण भाग आम्हाला होता. भाजपचं कमळ म्हणलं की सातारकरांना जशी अडला फुलाच्या वासाची अलर्जी असायची तशी कमळाची अलर्जी होती. पण आम्ही ठरवलं, संजयला म्हटलं आपल्याला काय पण राहुलला बरोबर घ्यायचे आणि आपल्याला सुधीरला सांगितलं नीटच्या त्याला काय पण करायचं. गेलो राहुलच्या मंडळात आम्ही त्याची खेळलो, दोन खेळलो. त्यानंतर राहुल एकच मागणं मागितलं, साहेब म्हटला पाण्याचं दुर्भिक्ष आणि आमचा तलाव कधीच भरला नाही. अरे म्हणजे मी खटाव तालुक्यात आलोय, तो माझी चेष्टा तर करत नाही, ते दुष्काळात नाही, त्याला रडवायचं नाही. मी सध्या विचारलं, सध्या खरं मला लई वाटतं अवस्था आहे. अरे म्हणलं दिवस आहे कसा काय आणला, लग्न जातानाच पाणी नाही, असं कसं? मग मला सांगितलं करेक्टर, हे जे 8-9 गाव आहेत ह्यांना पिण्याचंही पाणी नाही आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही धरणामध्ये यांना आरक्षित पाणीच नाही. मला मग आम्ही पहिल्यांदा चळ काढली, 1 किलोमीटरची तो करताना काढली आणि पहिला जे काय केलं ते पहिल्यांदा आम्ही निगडीचा तलाव भरला आणि मग बघितलं निगडीचा तलाव भरला. आनंद वाटला, फोन केला सुधीरला, सुधीर तलाव भरला आणि पाणी कुठे निघलं होतं, म्हणलं काय झालं, मला फ्री झाला. काय कसं होता, पैसे यायचं जायचं, जनता मुक्ती नेतृत्व होतं. सरकार कसं होतं, 2002 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघामध्ये टायगर तुमचा लई प्रेम होता. बरोबर त्यांनी जिरावली,
बारीक काढायचे, ज्याने शिक्का हाणलाय त्याच्यावर बारीक काढा. महेश शिंदेनं आपा बसला इथं, जयरामसिंग माकडे इथं बसले ते लक्षात ठेवा. ऐकणच माझ्याकडे सकाळी सकाळी शिकावलं यायचं आमच्याकडे. साहेब शिक्का करा, आमच्या आज्या माझ्या पुस्तकाच्या जमिनी काढून घेण्यात काहीतरी करा. आपण म्हणून काय, आपण मला काढायचं काही होते काढायचं. पूर्वी असं जाऊन सगळ्यांनी सगळी कागद टाकली आणि थेट न्यायालयाची ऑर्डर काढून देवाची शिक्षा कधी त्यांना मंदिरात ठेवली. खाली घेतलं तरी त्यांना कळलं नाही. अरे आम्ही ज्या गोष्टी करतो त्या कधी सांगत नाही आणि कुणाच्या दरम्यान नाही. आज मी तुम्हाला सांगतो, हो जर सांगत असेल तुम्हाला खोटं, ही योजना ही फक्त सिंचनाची योजना आहे. मी ज्याला कृष्णाबाईचा उपाध्यक्ष होतो त्याला पहिलं काम जर काय केलं असेल तर पहिलं काम केलं या गावांना पाणी आरक्षित करून दिलं. सिंचनाचं शेती पाण्याचं आरक्षण आहे. शासनाचा जिल्हा तुमच्या ताब्यात आहे. फडणवीस साहेब जलसंपदा मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा जिल्हा तुम्हाला 35 TMC पाण्याचा तुमच्या हातात दिलेला लक्षात घ्या. या राज्य सरकारची दिशा तुमच्या लक्षात आली पाहिजे. कोण काय बोलतोय सरकार हे जनतेसाठी चाललेलं सरकार असतं. सरकार जनतेच्या मनावरती कुठलाही निर्णय लागू शकत नाही. लक्षात घ्या. तुमच्या मनात आहे त्याच गोष्टी होणार आहेत. आणि सिंचनासाठी तुम्हाला पाणी दिलेलं आहे. अरे तुम्ही विचार करा, देवकावाडी सारखं छोटस गाव आहे. माझा धंदा समाजच्या ठिकाणी बरेच सरपंच आहे, सगळे त्या ठिकाणी आहे. अरे रात्रंदिवस कष्ट करतात. अरे कोथिंबीर गाव म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात फेमस असणारे गाव. 600 आमच्या जनतेनं त्या ठिकाणी मारलेले आहे. अरे 2 बॅरल पाण्याला जर राजवर काढून 2 बॅरलवरती कोथिंबीर काढून जनतेला आदर्श असं तरी त्या ठिकाणी काम करून दाखवलं. अरे 2 बॅरलमध्ये कोथिंबीर त्यांनी घेतली. आता महाराष्ट्राला कोथिंबीर सप्लाय करायचं काम आज देवकावाडी करते. अरे रात्रंदिवस कष्ट करणारी ही लोक आहे. तुम्ही काय करू नका. आता आपला लढा न्यायालयात आहे. न्यायालयाच्या लढाईच्या विरोधात कोण लढू शकत नाही. सगळे आपण वस्तुनिष्ठ पुरावे दिलेले आहेत. आज हे पाणी पण शासनानं सिंचनासाठी मंजूर केलेलं आहे. हेही आम्ही उच्च न्यायालयात सांगितलेलं आहे. आज एवढा पैसा तुमच्या शेतासाठी सरकार खर्च करत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अरे शिक्के मारताय तुम्ही, त्याला प्रश्न विचार. महेश शिंदेला एकच माहिती आहे, इथला शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे. अरे चला केला पक्षामध्ये मध्यंतरी इलेक्शनसाठी माझ्या विरुद्ध बरंच काही बोललं गेलं होतं. अरे जे गटापत्र माध्यमातून महेश शिंदेला पाणी खटावला गेलं. संदीप भाऊ सगळीकडे ही कोपरून केली. जे गटापरीला फक्त खटावसाठीच आहे आणि महेश शिंदेला सरळ पाणी नदीतून उचलून गेलं. किरणाचं खरं का खोटं आहे? आमच्या मुलांचं लोक फिरवलं होतं त्यांचं असं घेतलं. सांगितलं पाणी नेलं. त्या सांगितलं जे गटापूर योजना फक्त खटाव तालुक्यासाठी नाही, ही कोरेगाव मतदारसंघाची योजना आहे आणि त्या पाणी जयसिंगला माझे कसं होतं तर गेलंच नाही पाहिजे. उपर होतं ना घरी आम्ही काही होतं तर उभंही होते. बरं 100% पाणी खाली राहतात. आज जरी योजना चौकावांची असली तर पाणी पुन्हा पुन्हा आता वडीची काय पाजायचं थांबणार आहे की वर्णाची पाजणार. अरे आणखी पाणी घेऊन जाणार आहे काय करू नका.
अरे मला जेवढं पाणी देणार आहे या कोरेगाव मतदारसंघात 98% सिंचनाखाली आणल्याशिवाय गप्प बसणार आहे असा शब्द तुम्हाला दिला होता. आणि या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा एक आदर्श आणि प्रामाणिक मुख्यमंत्री आहे. आज ह्या माणसाचा शब्द 2014 संघामध्ये दिला. आज तेवढ्या क्षमतेने तो आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्या मतदारसंघावरती प्रेम करत असते. आज त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जेवढा निधी दिला नाही तेवढा 2200 कोटी रुपयाचा निधी आपल्या कोरेगाव मतदारसंघाला दिला. इथली जनता सुखी आणि समाधानी व्हावी म्हणून दिला. तिथल्या जनतेने नेतृत्व निवडून दिलंय. त्या नेतृत्वानं काय करावं केली ती त्यांना माहिती आहे. ते सांगतील त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये दिलेली ताकद